कोणी अटेंड केला असेल की नाही मला माहित नाही. मागच्या संतोषजी नेहमी असतात गुरुकुलला. आणि संतोषजी आणि संदीपजी 7 PM च्या मीटिंगला सुद्धा असतात. बऱ्याचदा असं होतंय. मागच्या शनिवारची मीटिंग संतोषजी अटेंड केली होती. शनिवारची नव्हती केली सर, थोडं बाहेर होतो सर. टीसीजीने एकदम एकदम छान विषयावर एक मीटिंग घेतली होती. संदीपजी होते का संदीपजी? हो सर, बने सेहत के सितारे. RCM सेहत के सितारे ही जी नवीन गोष्ट सुरू केली ना, या नवीन गोष्टीविषयी आणखीन तर ऑफिस कडून हेड ऑफिस कडून काही नवीन प्लान आलेला नाही, परंतु येत्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करण्यासाठी सपोर्ट हेड ऑफिस कडून मिळणार आहे. RCM के सेहत के सितारे नावानं टीसीजीनं एक नवीन कॉन्सेप्ट जो आहे तो सुरू केलेला आहे. नवीन ज्याला असं म्हणतो की, आणि टीसीजी नवीन गोष्टी सुरू करतात आणि ते जे गोष्टी सुरू करतात त्यामध्ये 100% यशस्वी होतात. आपल्याला आणखी 4-5 मिनिट आहे, तोपर्यंत आपण थोडं बोलूयात, काही हरकत नाही. मी एक पुस्तक वाचत होतो पाठीमाग. माझा जे स्क्रीन बघत असतील ते बघतील. संतोषजीनं संदीप कोणी वाचलंय काय पुस्तक संतोषजी? मला मिळालंच नाही सर. अरे काय कमाल आहे. एकदम अतिप्रभावकारी लोगों की 7 आदतें, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. हे पुस्तक मी वाचत होतो. यामध्ये पहिलीच आदत आहे, त्यांनी सांगितलं की प्रोऍक्टिव्ह बने, म्हणजे नवीन इनिशिएटिव्ह घ्या. आणि टीसीजी अतिप्रभावकारी व्यक्ती आहेत ना, अतिप्रभावकारी व्यक्तीमध्ये येतात ते, तर त्यांच्यामुळे ती आदत मला दिसली. आणि हे पुस्तक संतोषजी मी 3 मार्च 2013 ला विकत घेतलेलं आहे. म्हणजे माझी सवय की मी पुस्तक विकत घेतलं की त्यात तारीख टाकतो आणि कुठून विकत घेतलं ते टाकतो. 3 मार्च 2013 ला हे पुस्तक विकत घेतलं होतं. 2013 पासून सतत हे पुस्तक वाचत आहे. म्हणजे 4-6 महिने झाले की परत काढून वाचा, परत काढून वाचा, परत काढून वाचा. आणि त्यावर काही 100% काम करणं आजपर्यंत झालेलं नाही. मग प्रामाणिकपणे सांगायला काय हरकत आहे की अजिबात त्याच्यामध्ये 7 आदती झाल्या सांगितल्या. त्यापैकी पहिले 3 सवयी ज्या आहेत ह्या स्वतः वैयक्तिक स्वतःवर काम करणाऱ्या आहेत. परंतु त्यावर सुद्धा काम करणं 100% झाले. स्वतः लेखक स्टीफन कोव्हे सुद्धा म्हणतात की माझं सुद्धा, मी फक्त हे मांडलंय, मी सगळं व्यवस्थित केलंय, हे काही मी काही नवीन काही शोधलं नाही. म्हणजे इतकं छान पुस्तक लिहून जगभरातल्या लोकांना मदत करून तरी सुद्धा ती व्यक्ती म्हणते की हे मी माझं इन्व्हेन्शन नाही, हे तर होतं, मी फक्त सुव्यवस्थितपणे मांडलंय. किती महान मानव माणूस की ज्या जितक्या भाषा आहेत, जवळपास जगातल्या सगळ्या भाषेमध्ये पुस्तक भाषांतरित होतं, लोक त्यावर काम करतात, त्यावर खूप सारे ट्रेनिंग प्रोग्राम निघतात. म्हणजे जगातली अशी एकही मोठी कंपनी नसेल की जिनं त्या 7 हॅबिटचा उपयोग घेतला नाही. तरी सुद्धा व्यक्ती म्हणतोय, लेखक म्हणतात की मी शोधलं नाही, हे निसर्गातच होतं, मी फक्त ते सुव्यवस्थितपणे लावलंय. आणि ते वाक्य फार मनाला लावून गेलं. आणि टीसीजीने जे नवीन इनिशिएटिव्ह घेतलाय, 7 सवयी आहेत अतिप्रभावकारी लोकांच्या, त्यामधली पहिली सवय आहे की प्रोऍक्टिव्ह बना, रिऍक्टिव्ह बनू नका, रिॲक्शन देऊ नका. म्हणजे तुम्ही परिस्थितीला गुलाम नका बनू, तर स्वतः परिस्थिती निर्माण करणारे बना, चांगली परिस्थिती निर्माण करणारे बना. आणि टीसीजी हे अतिप्रभावकारी व्यक्तीमध्ये येतात. काही कोटी लोकांच्या जीवनामध्ये जे बदल घडवून आणतात ते अतिप्रभावकारी व्यक्ती आहे ना. तर त्यांनी प्रोऍक्टिव्ह झाले आणि त्यांनी एक नवीन इनिशिएटिव्ह, जसं संदीपजीनं सांगितलं की RCM सेहत के सितारे या नावानं एक कॉन्सेप्ट मागच्या शनिवारी गुरुकुलमध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केला, नवीन गोष्ट काढली आणि न्यूट्रीचार्ज त्याला लीड करते. आणि ते सगळा भार दिला न्यूट्रीचार्ज, म्हणजे ती जिम्मेदारी दिली, भार नाही सॉरी, जिम्मेदारी दिली न्यूट्रीचार्जवर की तुम्ही याला लीड करा आणि या गोष्टीला आपण खूप पुढे घेऊन जाऊ. आणि येत्या एका वर्षामध्ये या गोष्टीवर खूप मोठं काम आपण सगळेजण मिळून करणार आहोत. आणि ते काम कसं करायचं, काय करायचं, या संदर्भाने सुद्धा आज आपण चर्चा करूया. आणि आपण 8 वाजल्या तर मीटिंगची औपचारिक सुरुवात
RCM प्राणगीतानं करूया. ओके, आता आपण औपचारिक आपल्या मीटिंगची सुरुवात करू शकतो. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो विषय आहे न्यूट्रीचार्ज टूल्स. तर आजची मीटिंग मी एकटा बोलणार नाही, तुमच्याकडून काही अनुभव येऊ द्या, मी माझे सुद्धा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे. प्रोडक्ट विकणारे बनायचं नाही, आपल्याला सेलर बनायचं नाही. सेलर जर म्हणलं ना आपण तर होईल काय की ते आपल्या येतात ना दुपारी वगैरे दारावर विकणारे, ते एकदा वस्तू विकून त्यांना काहीतरी गायब व्हायचं असतं. पटकन तुम्हाला वस्तू विकायची आणि गायब व्हायचं. आणि काही काही जण मोटिवेशन मध्ये म्हणतात सुद्धा की ऐसे आदमी बनो की गंजे को कंगी बेच कराव. अहो, एकदा टाकल्या माणसाला तुम्ही कंगवा विकता, पण दुसऱ्याला त्या गल्लीतून गेल्यावर मग कसं होईल, किंवा तुम्ही सापडल्यावर? अजिबात नाही मित्रांनो. आपल्याला हेल्थ ऍडवायझर बनायचं आहे. आपल्याला हेल्थ ऍडवायझर बनायचं आहे. लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी आपल्याला त्यांची मदत करायची आहे. हा मदतीचा भाव घेऊन आपण या अभियानामध्ये जाणार आहोत. जे सिनियर साथी आहेत, जसे आपल्यासोबत आज एमराल्ड विजय फालेजी आहेत, म्हणजे एमराल्ड लेवलचे विजयजी दिसत आहेत मला इथं. जे सिनियर साथी आहेत त्यांना माहित आहे की आपल्याला ज्यावेळेस यामध्ये जायचं तर आपण अभियान म्हणून जात आहोत. आणि एक कुठलं प्रॉडक्ट, एक कुठलं ब्रँड घेऊन आपण जात नाही, तर पूर्ण हेल्थ पॅकेज घेऊन आपण लोकांसमोर जात आहोत. पूर्ण हेल्थ पॅकेज, होलिस्टिक अप्रोच ज्याला आपण म्हणतो, तसा होलिस्टिक अप्रोच घेऊन आपण यामध्ये जात आहोत. आणि इथं जात असताना जर एक हेल्थ कन्सल्टंट म्हणून जर आपल्याला आपली ओळख निर्माण करायची जर असेल, तर आपल्याकडं त्याचे व्यवस्थितपणे ज्ञान असलं पाहिजे आणि आपण लोकांना ते सहज समजून सांगू शकलो पाहिजे. ज्ञान खूप असून उपयोग नाही, तर ते सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे. काल परवाच विजयजी आणि माझं बोलणं झालं. म्हणजे ते एमराल्ड लेवलवर आहेत, त्याच्या टीम मध्ये त्यांना आता परत बॉडी स्कॅनर पाहिजे होते. तर ते म्हणले सर बॉडी स्कॅनर पाहिजे परत. म्हणजे एकदा बॉडी स्कॅनर घेतले, स्वतः उपयोग केला, टीमनं उपयोग केला, आता त्यांना परत पाहिजे होते.
तर त्यांनी संपर्क केला, नंतर ते आपल्याशी बोलतीलच की नेमकं काय झालं, बॉडी स्कॅनर मिळाले नाही मिळाले, काय झालं. तर विजयजी आपल्याशी बोलतील, आपण त्यांना नंतर वेळ देऊयात. विजयजी कम्फर्टेबल झाल्यानंतर एकदा कॅमेरा ऑन करून आमच्याशी बोला. ओके. तर मित्रांनो, मग आपली मदत करण्यासाठी न्यूट्रीचार्जनं टूल्स मध्ये खूप साऱ्या गोष्टी आणल्या. आता खूप जणांनी त्याची खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग पण केलाय आणि मागच्या सप्टेंबरच्या अगोदर पर्यंत न्यूट्रीचार्ज वुमन या प्रोडक्ट सोबत खूप मोठं काम केलंय. पण आपलं होतं कसं, आपली गाडी एकदा रफ्तार घेते 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 आणि मधामध्ये थोडस मोसम तुटतो. म्हणजे मोसम तुटण्यामध्ये आपण नंबर 1 येतो, मोसम तुटतो. तर ते मोसम मध्ये परत आणण्यासाठी आपण सगळ्या जणांनी कशा पद्धतीनं काम सुरू केलं होतं त्या पद्धतीवर परत जाणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये टूल्स खूप छान पद्धतीनं आपली मदत करू शकतात. आपल्याकडं किमतीमध्ये सांगायचं झालं तर 2 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंतचे विविध टूल्स उपलब्ध आहेत. आता संतोष जी तुम्हाला दाखवत आहेत ते 5 रुपयाचं पुस्तक. ओके. आणि संतोषजी यापेक्षाही स्वस्त गोष्ट काय, तर आपलं क्वेश्चनरी लिफलेट 2 रुपयाचं. 2 रुपयापासून तर आपल्याकडे 500 रुपयाचं 500 रुपयाचे टूल्स आहे का, त्या संदीपजी दाखवत आहेत. मेरे दो अनमोल रतन, एक है राम एक है लखन. तसं ते संदीपजी आणि संतोषजी दोघ जण एका जणांना दाखवलं 5 रुपयाचं, एका दाखवलं 500 रुपयाचं. तर हे जे पुस्तक आहे ना, तो पुस्तक आपल्या जीवनामध्ये पहा बाबा. म्हणजे पल्लवीताई पण दाखवत आहे. पल्लवीताई त्या दिवशी नागपूरहून घेतलं की बाहेरून घेतलं होतं पुस्तक? नाही सर, नागपूरहून घेतलं. नागपूरला फर्स्ट मीच होती. बरं, फर्स्ट होत्या का? वा. म्हणजे पहिलं पुस्तक आहे. आता बरेच जण म्हणजे आमच्याकडे खूप सारे पुस्तक आहेत, हे पुस्तक काय करायचं. अहो मित्रांनो, मित्रांनो, जे कोणी स्क्रीनवर बघत असतं ना, त्याला माझ्या पाठीमागे एक कपाट दिसेल पहा. म्हणजे मग तुम्हाला मी वाचलं, माझे आहेत, वैयक्तिक आहेत. मी अगोदर पुस्तकं वाचायचं, कथा, कादंबऱ्या. आणि तरुण वयात, म्हणजे आणखीनही तरुणच आहे म्हणा, पण ते 22-23 वर्ष वयाचं असतंय का, तेव्हाच माणसाला प्रेम कथा कादंबऱ्या वाचण्याचा फार छंद असतो. आणि मला तो छंद लागला आणि आम्ही सगळेजण पुस्तक वाचायचो. मग खूप मराठी, हिंदी कथा कादंबऱ्या खूप वाचल्या. म्हणजे इतकं की 1 डे 1 बुक वाचायचो, एका दिवसात एक पुस्तक. आणि वाचायचा छंद लागला. मित्राची लायब्ररी होती, फ्री मध्ये मिळायचं, नगरपालिकेची लायब्ररी. मग आम्हाला एक मित्र भेटले, एक गुरु भेटले, एक चांगला व्यक्ती भेटला. आणि ते म्हणले की हे वाचून काय होणार आहे, असेच पुस्तकं वाचा ज्यावर तुम्ही काम करू शकाल, ज्यावर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही फरक पडेल, असेच पुस्तक वाचा. कारण की ज्ञान अनंत आहे, पुस्तक कुठे नाही, तर काय काय वाचणार तुम्ही. मग आम्ही मेंदूमध्ये कप्पा केला की आता तेच पुस्तकं वाचायचे, जे पुस्तकं आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कामी येतील. आणि मग तुम्हाला माझ्या पाठीमागे जितके पुस्तकं दिसते त्याच्यापेक्षा डबल पुस्तकं बॉक्स मध्ये भरून लायब्ररीला देऊन टाकले, दान केले. हे राहू दे, आता हे वाचायचे नाहीत, कथा कादंबऱ्या हे सगळं दान करून टाकलं. आणि फक्त आपल्या कामाचे पुस्तकच ठेवले, ज्यावर आपण काम करू शकू. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त उपयोगी पडणारं पुस्तक तुम्हाला संदीपजीनं, पल्लवीजीनं तुम्हाला दाखवलं. संदीपजी कधी घेतलं तुम्ही हे पुस्तक? हे टूल्स म्हणून आपल्याला उपयोगी येणारं सगळ्यात चांगलं हे पुस्तक. ऑनलाईन बोलवलं होतं. यांनी ऑनलाईन बोलवलं, म्हणजे ऑनलाईन सुद्धा बोलवता येतं. आणि पल्लवीजीने आपले काय म्हणतात, रूपांतरण यात्रा आली होती नागपूरला, तर त्या रूपांतरण यात्रेचा पूर्णपणे फायदा घेतला पल्लवीजीने. ते किसोलच्या स्टॉलला पण होत्या, त्यानंतर न्यूट्रिचाचं पुस्तक सुद्धा. आणि त्याच्यावर त्यांनी मनीषाजीने त्यांना पहा ऑफलाईन घेतलं की हा फरक आहे पहा. पल्लवीजी काय लिहिले त्यावर? दाखवते सर, एक मिनिट. नागपूरला तुम्हाला मनीषाजीकडून त्यांनी घेतलं होतं, आणि ते पहा. उलट उलट दिसेल सर तुम्हाला, सॉरी. नाही नाही, सरळ दिसायला, सरळ दिसतंय का? मला इकडे उलट दिसतंय. पहा, त्यांना त्याच्यावर त्यांना हे सुद्धा म्हणजे स्वतः लेखिकाचा, लेखक किंवा लेखिकेने त्यांना लिहून दिलं की यस, एक त्यांना चांगला संदेश त्यावर लिहून दिला आहे. ओके, थँक्यू. तर हे पुस्तक आपल्यापैकी सगळ्यांकडे असू द्या. हे कशाला कामी येईल? हे पुस्तक यासाठी कामी येईल की तुम्हाला, आपल्याला फक्त
आपण ज्या कामासाठी जातोय त्याच प्रकारचे व्यक्ती मिळतील असा अजिबात संभावना नाही. वेगळे लोक सुद्धा मिळू शकतात. रूपाताई, आपण गेलो सश्याच्या शिकारीला आणि वाघ भेटला तर आपण शिकार व्हायचोच ना. म्हणजे जंगलात गेलो शिकारीला, आपण आपला ससा मारून आणायचा. सश्याच्या शिकारीला येते, पण जंगलामध्ये नुसते ससे थोडेच आहेत, जंगलामध्ये वाघ पण आहेत. वाघ समोर आल्या मग काय करायचं? मग म्हणायचं का नाही रे बाबा, आपण सश्याच्या शिकारीला तू कुठून आला बाबा? ते काय आपल्याला विचारणार नाही. त्यामुळं आपण सश्याच्या शिकारीला जरी जात जर असलो तरी वाघाच्या शिकारीची तयारी ठेवायची आणि ती तयारी टूल्सनं होईल. मग यामध्ये जे पुस्तक दाखवलं, पल्लवीने दाखवलं, संदीपजीनं दाखवलं, संतोषजीनं दाखवलं, हे पुस्तक जे आहे ना, हे पुस्तक आपल्या हे पुस्तक तुम्हाला ते दाखवतो. त्याने जे पुस्तक दाखवलं तेच पुस्तक मी तुम्हाला थोडंसं मोठं करून दाखवतोय आणि त्या पुस्तकाचा काय उपयोग होऊ शकतो त्यावर सुद्धा आपण इथं बोलू, तुमचे सुद्धा अनुभव घेऊ. आणि पुस्तक पहा, हे सबसे पहिले सेहत नावाचं पुस्तक आहे. अगोदर सेहत का जश्न होतं, त्याचेच हे अपडेट व्हर्जन असं म्हणा. हे सबसे पहिले सेहत. यामध्ये आपल्याला या सीड्स फॉर्म्युला आणि नंतर जे आपल्याला काम होणार आहे हे सीड्स फॉर्म्युलाच होणार आहे. या सीड्स फॉर्म्युला जवळपास सगळ्याला माहित असेल. या सीड्स फॉर्म्युल्यावरून आपण लोकांना मदत करणार आहोत, होलिस्टिक अप्रोच ठेवणार आहोत. म्हणजे तुम्ही झोप कशी घ्यावी, तुमचं इमोशनल चांगलं कसं राहावं, म्हणजे भावनात्मक आपण चांगलं कसं राहावं. नाहीतर आपल्याला शरीराचे खूप डॉक्टर मिळतात, मनाचे डॉक्टरच कमी झालेत ना. आणि आपल्याकडे जात नाहीत कोणाकडं, जे आपले मनाचे डॉक्टर असतात ना, त्यांना आपण म्हणतो की काय म्हणतो त्यांना आपण डायरेक्ट आपण त्यांच्याकडे मनोपचार तज्ञ. आणि मनोपचार तज्ञाकडे लोक यासाठी जात नाही की एकदा जर लोकांना कळलं की हा मनोपचार तज्ञाकडे गेला, लोक म्हणते पागल झाला, असंच म्हणतात. म्हणून लोक जायला कंटाळा करतात. तर मित्रांनो, हे जे आहे इमोशनल, भावनात्मक स्वास्थ्य चांगला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला निरोगी राहायचं तर त्यानं व्यायाम कुठला केला पाहिजे. आपल्याला खूप लोक विचारतात की डाएट काय घेऊ, मी काय आहार घेऊ. आणि मग सगळ्यात शेवटी तर सप्लिमेंट न्यूट्रियन्स, हे सीड्स, SEEDS, प्रत्येक आजारासाठी हा फॉर्म्युला आपल्याला लोकांना सांगायचा आहे. हा मनीषाजीने एकदम सुव्यवस्थित पद्धतीनं 20 आजारावर, एक नाही 20 प्रकारच्या शरीराच्या स्थितीवर आपल्याला यामध्ये प्रत्येक स्थितीसाठी ह्या गोष्टी सांगितल्यात. कुठल्या गोष्टी? ह्या 5 गोष्टी सांगितल्यात प्रत्येक स्थितीसाठी. म्हणजे जर एखादं तुमच्याकडे आलं आणि म्हणे माझे केस फार गळतात, माझे केस 7 नंबरची समस्या आहे, बालोका स्वास्थ्य, केस खूप गळतात, तर आपण त्यांना फक्त न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा घ्या किंवा आपल्याकडचे शॅम्पू जे आहेत खूप छान ते शॅम्पू लावा, इतकं सांगून होणार नाही. किंवा आपलं जे मोरिंगाचे विविध तेल आहेत किंवा जे आपल्याकडं हेल्थ जे सॉरी ब्युटी प्रोडक्ट्स आहेत, ते फक्त ब्युटी प्रोडक्ट सांगून काही होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला सगळं सांगलं की ताई तुम्ही झोप तुमची चांगली होते का, आहे की नाही, काय ताणतणाव आहे का, व्यायाम काय करतात, आहारामध्ये काय घेतात, आणि मग सप्लिमेंट. तर हे सगळं विचारल्यानंतर आपल्याला त्यांना चांगला सल्ला सांगता येईल. जर तुम्ही तात्काळ म्हटले की न्यूट्रीचार्ज ह्युमन घ्या, न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा घ्या, तर ते काम त्याने प्रोडक्ट विकणार, तर सेल्स पर्सन अजिबात नाही. सेल्स पर्सन नाही, हेल्थ ऍडवायझर. सेल्स पर्सन अजिबात नाही. सेल्स पर्सनला एक वस्तू विकून पटकन पळून जायचं असतं, अजिबात नाही. हेल्थ ऍडवायझर म्हणून आपण हे 20, म्हणजे तुम्हाला म्हणलं की ससा आणि वाघ, एखाद्या भेटला की मला आता आपण गेलो तर एकदम साधं सांगायला की तुम्ही न्यूट्रीचार्ज ह्युमन घ्या, तुमचा HB वाढेल. बस HB वाढवण्यासाठी आपण त्यांना सांगायला ऍनिमिया 4 नंबरच्या कंडिशन विषयी सांगायला गेलो आणि त्यांनी सांगितलं की ऍनिमिया आहे पण मला मायग्रेनचा त्रास आहे, 18 नंबरची कंडिशन आहे, मायग्रेनचा त्रास आहे, आता मी काय करू? तुम्ही म्हटले अरे बापरे, म्हणजे मी तर अभ्यास करून आलो एका विषयाचा आणि पेपर आला वेगळा, आता मायग्रेनवर आपण काय सांगा. तर तिथल्या तिथं ते पुस्तक बॅगेमधून काढा आणि मला हे पहा, मायग्रेन जर झाला असेल तर तुम्हाला काय करता येईल. पहिले तुम्हाला तिकडच वाचून तिकडच, म्हणजे आधीच एकदा वाचून घ्या घरी, पण इकडे वाचा आणि इकडे सांगा, इकडे हे पहा. आणि परत होतंय काय, इथं थर्ड पार्टी काम करते, इथं तुम्ही नाही काम करत. इथं त्यांना माहित आहे की बाबा एक जण आहे संतोष जे आहे तर गव्हर्नमेंट जॉबला आहे तर ते काम करतायत
किंवा जर कोणी शिक्षक आहे कोणी आहे तर ते त्यांचं सांगतील. पण हा मायग्रेन विषयी कसं सांगायला इथं आपण सांगत नाहीत. इथं सांगतायत ऑथर मनीषाजी सांगतायत की मायग्रेन झाला का हे करा, मायग्रेन झाला का हा व्यायाम करा, हे खाणं टाळा, हेच पूर्णपणे आणि त्यातून आपल्याला व्यवस्थित सल्ला देता येईल. आणि ते सल्ला देण्यासाठी जसं मी तुम्हाला बॉडी स्कॅनर तर विजयजीनं बॉडी स्कॅनर मागवले होते. आपण त्यांना 1 मिनिटासाठी अनम्यूट करू. विजयजी झाला का संपर्क? तर जय आरसीएम झाला त्यांच्याशी संपर्क माझा. बोलणं झालं त्यांच्याशी. 3500 रुपयाला ते येतं म्हणे. बर आणि पाठवून देते. हो हो पाठवून देणार आहे. आपल्याशी जे संवाद साधत आहेत मी त्यांना स्पॉटलाइट वर करतोय. हे विजय फाले सर आहेत, एमराल्ड आहेत, अमरावतीचे सिटी होस्ट आणि आमचे जुने मित्र आहे की नाही. तसे आम्ही नवीनच आहोत पण जुने मित्र आहोत. म्हणजे जुने म्हणले आम्हाला जुनं समजायचे. तर विजयजींनी आता त्याच्या टीम साठी मागवले. तर सर आपल्या टीम मध्ये किती असतील बॉडी स्कॅनर अंदाजे? ऑलरेडी पहिले 40-50 आहे सर. आता एक 50-60चा पुन्हा आकडा चालू आहे डोक्यात. पहिले खूप आहे पण ते कसं झालं आता त्याला वर्ष झाले आणि कोणत्याही वस्तूची व्हॅलिडिटी राहतच एक्सपायरी. पुन्हा आता नवीन फ्रेश बोलवायचे आणि नया गडी नया राज्याला म्हणतात बस तसं चालू करायचं. ओके एकदम बरोबर. आणि विजयजी आणि आम्ही अमरावतीमध्ये बॉडी स्कॅनर वर स्पेशल मीटिंग्स घेतल्या होत्या, ट्रेनिंग घेतल्या होत्या आणि लोकांना समोरासमोर बसून बॉडी स्कॅनर कसं वापरायचं याविषयी आम्ही खूप छान ट्रेनिंग आपली कुठली सिटी कुठली हॉटेल होती ती? इथेच ग्रेसिनला हॉटेल. ग्रेसिन हॉटेल ग्रेसिनला आम्ही खूप साऱ्या मीटिंग घेतल्या होत्या आणि तिथं बॉडी स्कॅनर कसं वापरायचं हे आम्ही सगळ्यांनी मिळून शिकलो होतो. तर आता परत विजयजी त्यांनी जर सांगितलं की 50 त्या मशीन्स परत मागवणार आहेत टूल्स. आणि मी यासाठी विजयजीला इथे बोललो की टूल्स वर महाराष्ट्रामध्ये किती काम चालू आहे आणि ते परत त्यावर काम करतायत 50. आता त्यांचे लेवल एम्ब्राल लेवलवर आहे. ते 50 बॉडी स्कॅनर एकत्र मागून टीम मध्ये ते सगळं देणार आहेत आणि त्यावर मोठं काम करणार. ते टूल्स वर तुम्हाला जर मोठी पिन हवी असेल विजयजी सारखी तर विजयजी सारखं काम करावं लागेल. बरोबर आहे विजयजी? तुमचं ट्रेनिंग पण घेणार आहे त्या दिवशी. म्हणजे तुमच्याच हाताने त्या न्यूट्रीच्या स्कॅनर देऊ आपण त्यांना. त्याच्यानंतर त्या दिवशी तिथे शिकवल्या पण जाईल आणि प्रोडक्ट ट्रेनिंग पण तुमचं होऊन जाईल. त्या निमित्तानं एक मोठा प्रोग्राम करायचा डोक्यात आहे. 150 लोकांचा साहित्य वाटपाचा आहे की नाही. म्हणजे टूल्स वाटपाचा फ्री मध्ये वाटप नाही ते विकत घेणार आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम सुरू आहे टूल्सवर. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की आता सुरू आहे की नाही, कुणी घेत आहेत की नाही. विजयजी सर माझा संपर्क झाला होता म्हणून मी विजयजीला काल मुद्दाम म्हटलं की विजयजी तुम्ही या. तर मित्रांनो हे पुस्तक तसं काम करत त्यात म्हणजे तुम्हाला लक्षात आलं तुम्ही बॉडी स्कॅनरवर एखाद्या व्यक्तीला उभा केलं आणि लक्षात आलं की त्यांना जो आहे त्याचं वजन वाढलेलं आहे. वजन 9 नंबरची हेल्थ कंडिशन वजन वाढलेलं आहे. तर बरेच जण विचारतात की मला वजन कमी करण्यासाठी मी काय खाऊ. अरे बाबा पहिलेच खाऊ वजन वाढले परत विचारतात की वजन कमी करण्यासाठी काय खाऊ. आता खाणं तर कमी करा. तर नेमकं आपल्याला वजन कमी करण्यासाठी काय करता येईल. तर हे सगळं आपल्या पुस्तकातून पल्लवीजीकडे पुस्तक आहे त्यातून मिळेल. हे तुम्हाला डायबिटीज एक्सपर्ट गाईड बनवल. हार्ट हेल्थ एक्सपर्ट गाईड, किडनी हेल्थ एक्सपर्ट गाईड, मुलांसाठीचं एक्सपर्ट, महिलांसाठी हेल्थ एक्सपर्ट आपल्याला बनवू शकतं. जसं की आपण आपल्याला एखाद्याला विचारलं की माझं तो तात्काळ ब्लड प्रेशर कमी करायचं आत्ताच्या आता तर कसं करता येईल. तर त्याने बिलकुल एकदम सोपं सांगितलंय की तुम्ही डाव्या हाताने करा आणि आरामशीर आहे की नाही आणि 10-15 आरामशीर श्वास घ्या. आपोआप तुमचं ब्लड प्रेशर आहे ते हळूहळू कमी होईल. तुम्ही वजन कमी करायचं असेल तर तुम्ही काय खाल्लं नाही पाहिजे किंवा ब्लड प्रेशर असेल तर तुम्ही काय खाल्लं नाही पाहिजे. आलू, शकरकंद, रताळू बिलकुल खाल्ले नाही पाहिजे. जर तुम्हाला गोड काय खायचं असेल तर तुम्ही खजूर घ्या किंवा बिना केमिकल वाला गोड खा. हे पुस्तकात एकदम बरोबर दिले. काय खाल्लं पाहिजे, सूप काय पिलं पाहिजे, रात्रीचं जेवण काय केलं पाहिजे एकदम बारकाईनं या टिप्स या पुस्तकामध्ये दिल्या आहेत. एकदम बारकाईनं. आता तुम्हाला चालायचं तर कसं चालायचं 45 मिनिट तरी तुम्ही जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही 45 मिनिट चाला. इतकंच लोक सांगतात 45 मिनिट गतीनं चाला.
आणि जेवणानंतर 1.25 तासानंतर तुम्ही चालायला जा. 10 मिनिट तरी वेगाने चाला. संदीपजी, तुम्ही जर हे पुस्तक जर वाचलं असेल तर प्रत्येक भोजनानंतर म्हणते ते, म्हणजे तुम्ही ब्रेकफास्ट केला असेल, दुपारचं जेवण केलं असेल, तर त्याच्यानंतर जवळपास 2 तासानं तुम्ही चाललं पाहिजे. ज्या व्यक्तीला डायबिटीज असेल त्यांनी भोजनानंतर 1.25 तासानंतर चाललं पाहिजे. म्हणजे त्यांचं इन्शुलिन जे प्रभाव आहे तो प्रभाव व्यवस्थित काम करेल. इन्शुलिन त्याला आपण म्हणतो इन्शुलिन रेजिस्टन्स जो शरीरात येतो तो कमी व्हायला लागेल. तर तुम्ही 1.25 तासानंतर आरामशीर चालू शकतात. एकदम चालायचं. ज्यांना वाटतं त्यांचा डायबिटीज कमी करायचं, अनुलोम विलोम करा, कपालभाती करा सकाळी किंवा सायंकाळी, आणि डाएट कसा ठेवायचा एकदम व्यवस्थितपणे या पुस्तकाच्या पेज नंबर बोललं तर 125 पेज नंबरवर दिले आहे. पान क्रमांक 125 वर. हा ते पहा, संदीपजी तुम्हाला काढून दाखवत आहेत. मी जे तुम्हाला वाचून दाखवतोय हे पान क्रमांक 125 वर हे दिलेलं आहे. बरोबर का संदीपजी? पान क्रमांक 125 आहे का? अनम्यूट व्हा. हा, तर ते बिलकुल त्यामध्ये हे पहा, तुम्हाला संतोषजी सुद्धा दाखवत आहे. तर हे पुस्तक आपल्याला एकदम छान पद्धतीचं टूल्स म्हणून आपण वापरतो एकदम. आणि लोकांना आता टीम मध्ये लोकांना सांगा की तुम्हाला आम्ही त्या गोष्टी सांगू जे डॉक्टर सुद्धा सांगू शकत नाही. डॉक्टरांकडे वेळ कमी आहे. डॉक्टरांकडे वेळ कमी आहे. तुम्ही ज्यावेळेस कॅबिन मध्ये असतात त्यावेळेस 50 लोक बाहेर वेट करत असतात परत येण्यासाठी, आणि ते सगळेजण 500-500 रुपये देणार असतात. तर डॉक्टर तुम्हाला किती वेळ देणार आहे? डॉक्टर तुम्हाला कमीच वेळ देईल ना. डॉक्टर तुम्हाला जास्त वेळ देऊ शकणार नाही. आम्ही तुम्हाला वेळ देऊ. कुठं मिळेल? तर आता जिथं आपलं रूपांतरण यात्रा मित्र मिळेलच. आता महाराष्ट्रातून रूपांतरण यात्रा गेली, परंतु याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्ही हा व्हॉट्सअप नंबर सुद्धा लिहून घेऊ शकता. 8779 77 79 19. पूर्वीचा जो आपला सेहत साथीचा नंबर होता तोच हा नंबर आहे. 8779 77 79 19. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला हे पुस्तक कसं मिळेल, बॉडी स्कॅनर कसं मिळेल, बाकीचे टूल्स कसे मिळतील, हे तुम्हाला सगळे यावरून माहिती मिळेल. हा स्पेशल व्यक्ती महिला आहे का पुरुष आहे? मला कोण आहे? कोण बोललं विजयजी तुमच्याशी काल? महिला बोलल्या. हा, ताई ऑफिस मधून एचओ मधून त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी त्यामध्ये तुम्हाला म्हणजे आपल्याला सांगतील. किंवा ऑनलाईन shop.nutricha.in याच्यावरून सुद्धा आपण हे विकत घेऊ शकतो. आणि 500 रुपयाचं पुस्तक आहे. परंतु जर तुम्ही हे पुस्तक जर घेतलं तर सोबत प्रॉडक्ट सजेशन बुक फ्री आहे. म्हणजे अॅनिमियासाठी आपण कुठले प्रोडक्ट वापरावे, फक्त न्यूट्रीचार्जचे नाही तर सोबत सुद्धा इतर प्रोडक्ट कुठले वापरावे, लहान मुलासाठी कुठे वापरावे, डायबिटीस साठी कुठे पहा, मधुसंयम रसाविषयी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे असं नाही फक्त न्यूट्रिचाचे प्रोडक्ट, मधुसंयम रसाविषयी सुद्धा यामध्ये आपण सांगितलेलं आहे. तर प्रत्येक याच्यामध्ये आपण हे प्रोडक्ट आपण रेकमेंड करू शकतो. म्हणून हे टूल्स तुमच्याकडे राहू द्या. हे मोठं टूल्स आहे. पण सुरुवात कुठून करायची? तर सुरुवात करण्यासाठीच एकदम सोपं टूल्स आहे आपल्याकडं, ज्यानं आपल्याला सुरुवात करायची. आपण छोट्या मीटिंग मध्ये आहोत, आणि छोट्या मीटिंग मध्ये आपल्याला जर टूल्स जर रेकमेंड करायचं जर असेल तर ते टूल आहे. छोटी मीटिंग घेत आहोत आपण महिलांची, आणि त्या महिलांच्या मीटिंग मध्ये आपण इंट्रोड्यूस करू शकतो सगळ्यात अगोदरचं टूल्स म्हणजे क्वेश्चनरी लिफलेट. या टूल्सची गंमत अशी आहे की तुम्ही 20 महिलांची मीटिंग घेत आहात, 10 महिलांची मीटिंग घेत आहात, त्या मीटिंग मध्ये आपण ज्या वेळेस सांगू न्यूट्रिचार्ज वुमन विषयी सांगायचं आहे आपल्याला किंवा न्यूट्रिचार्जच्या इतर प्रोडक्ट विषयी सांगायचं आहे, तर ते आपलं म्हणणं का ऐकतील? तर त्यासाठी पहिली स्टेप येते सेल्फ अनालिसिस. स्वतःचं मूल्यांकन करा. स्वतःच्या शारीरिक स्थितीविषयी माहिती करून घ्या. आणि आपण मीटिंग मध्ये प्रत्येक महिलाला एक जर हे क्वेश्चनरी लिफलेट दिलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला जसं वाटतंय हो वाटत असेल तर होला राईट करा,
असेल तर नाहीला राईट करा. एकदम सोपं काम आहे. तुम्ही जर 20 महिलांची मीटिंग घेतली, त्या 20 महिलाला हे 2-2 रुपयाचं क्वेश्चनरी लिफलेट दिलं आणि त्यांना विचारलं बा तुम्हाला चिडचिडापणे उठतो का, थकावट येते का, कमजोरी येते का, डोळ्यासमोर कधीतरी अंधारी येते का, डोकं दुखतंय का, ब्लड प्रेशर कमी जास्त होतंय का, पिरियड मध्ये त्रास होतोय का. आता आपण जर पुरुष एखाद्या महिलाची मीटिंग घेत असतो तर असं विचारणं शक्य नाही आपल्याला. आपण विचारू शकत नाही की ब्लड फ्लो जास्त असतो का कमी असतो, पोटी पोटी दुखते का, पिरियड्स तुमच्याकडे व्यवस्थित येत आहेत का, हे आपण कसं विचारणार ना. समजा पल्लवीताई मीटिंग घेत आहेत, पल्लवीताई विचारू शकतात, परंतु पुरुष मंडळी कसं विचारणार. नवीन घरी नवीन मीटिंग मध्ये पल्लवीजी तुम्ही कसा याचा उपयोग करतात एकदा सांगा सगळ्याला. सर जिथे महिलांचा ग्रुप असतो त्यांना सर्वात आधी तेच विचारलं जातं की तुम्हाला जनरली पिरियड्स मध्ये काय प्रॉब्लेम होतो किंवा पिरियड्स कसे जातात तुमचे. तर लेडीजला काही ना काही प्रॉब्लेम असतोच. हा त्यानंतर माझा एक क्वेश्चन आहे आपल्याकडे, तो भरून घेते. यस. त्याच्यावर त्यांना म्हणजे त्यांचं लक्षात येतं की आपल्यात काय काय प्रॉब्लेम्स आहेत. त्यांचे जास्तीत जास्त नाहीच राहते, म्हणजे असं नाही म्हणजे हे प्रॉब्लेम्स आहेत असं त्यांचं टिक राहतं. याच्यावर त्यांचं नाव आणि नंबर लिहून घेते याच्यावरती. यस. आणि हे माझ्याकडे करून घेते, ते माझ्याकडे घेऊन घेते मी, कारण रेकॉर्ड साठी पाहिजे. आणि त्यानंतर मग त्यांना सांगते आणि सोबत म्हणजे आता माझ्याकडे एक एचबी मीटर आहे, त्यांचं एचबी चेक करते हातोहात. यस. म्हणजे ते एक पाऊल पुढे की बिलकुल त्या म्हणलं की असं झालं तर माझे एचबी मीटर एचबी सुद्धा चेक करून घ्या. परंतु तेव्हा कळतं, लक्षात येतं की आपल्याला इतके इतके प्रॉब्लेम आहेत आणि त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन लगेच ते जे लिफलेट आहे ते उलट केलं की पाठीमागे न्यूट्रिशन ह्युमनची माहिती आहे. पल्लवीजी एकदा दाखवा. त्याच्या पाठीमागं न्यूट्रिशन ह्युमनची माहिती आहे. त्या क्वेश्चनरी लिफलेटच्या पाठीमागं न्यूट्रिशन ह्युमनची माहिती आहे. म्हणजे तुम्हाला जो त्रास होतोय तो त्रास दूर करण्यासाठी तात्काळ मी तुम्हाला स्पॉटलाइट करतोय, तात्काळ न्यूट्रिचार्ज ह्युमनचे काय काय फायदे आहेत लगेच त्यांना करतात. म्हणजे नुसती समस्या सांगत नाही तर त्या समस्येवरचा उपाय सुद्धा आपण सांगतो. तर मराठी भाषेमध्ये संजूजी काय होतं की खूप सारे कवी कविता करतात, नुसते प्रश्न प्रश्न मांडतात आणि उपाय कोण सांगल. नुसते प्रश्नच मांडायले, उपाय सांगा म्हणतात. तर उपाय सांगितला की तुम्हाला हे प्रॉब्लेम आहेत तर ह्या प्रॉब्लेम वरचा हा उपाय, आणि त्यांचं नाव नंबर त्यांचा डाटा आपल्याकडे येतोय आणि आपण त्यांना त्याविषयी जागरूक करू शकतो. आणि खूप छान पद्धतीनं पल्लवी जे आहेत विदर्भामध्ये यावर खूप चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे. तुमचे केस गळतायत का, असे प्रश्न आहेत की त्याचं उत्तर होईल की आपण आजारी पडतात, तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडतात का, तर त्याच्या जेव्हा हा येईल, एक जरी हा जर आलं, एक जरी तरी आपण त्यांना न्यूट्रिचार्ज वुमन सजेस्ट करू शकतो. इतर प्रोडक्ट सुद्धा सजेस्ट करू शकतात. एकदम किफायती आहे, स्वस्त आहे, तात्काळ परिणाम. पल्लवीजी अंदाजे किती महिलांचे लिफलेट भरून घेतल्यानंतर एक न्यूट्रिचार्ज वुमन विकते. सर एका वेळेला जवळपास 7 ते 8 महिलांचा ग्रुप राहतो. त्यापैकी दोघी तिघींची तयारी असते सर न्यूट्रिचार्ज वुमन घ्यायची. पहा म्हणजे जवळपास 30-40% कन्व्हर्जन होतंय आणि हा फार मोठा रेशो आहे. जर तुम्ही 30-40% जर तुम्ही महिलांना तयार करू शकल्या टूल्सच्या माध्यमातून, आणखीन काय रिझल्ट पाहिजे. आणि जस जसं तुमची प्रॅक्टिस होईल, जशी प्रॅक्टिस होईल तस तसे तुमचं कन्व्हर्जन रेट वाढत राहील, डेफिनेटली वाढत राहील. आणि त्यातून आपल्याला परत 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 रिटर्न ऑर्डर मिळतील. याचा फायदा काय होतो, आपण जर न समजावून सांगता प्रोडक्ट विकलं तर प्रोडक्ट एकदाच विकल्या जातं, आणि आपण व्यवस्थित काउन्सिलिंग करून प्रोडक्ट विकलं, प्रोडक्ट दिलं तर ते पुन्हा पुन्हा विकल्या जातं. हा फरक आहे प्रोडक्ट चिपकाना आणि काउन्सिलिंग करून विकणं, हा यामधला फरक आहे जे यानं करतायत. आणि पल्लवीजी आणि महिलांची टीम यावर चांगलं काम करते. खूप खूप आभार तुमचे. त्यानंतर मग एखादीचं हे झालं सेल्फ अनालिसिस. जर एखादी मध्ये माझे केस गळत आहेत, मला चक्कर येते, मला पिरियड मध्ये त्रास होतोय, माझी स्किन जी आहे ती चमकदार नाही, तर त्यांना माझ्या ताई असं वाटतं की तुमचं एचबी कमी असेल. चला आपण पाहू तुमचं एचबी किती आहे. आता पल्लवीजीकडे एचबी मीटर आहे, ते त्यावर चेक करतील. आता आपल्याकडे नाही, आपण काय करायचं, तर आपल्याकडे आहे
न्यूट्रिचार्ज हिमोग्लोबिन इस्टिमेशन बुक. हे पुस्तक कमाल करतंय. हे पुस्तक बिना तुमच्या एचबी मीटरचं तुमचं एचबी किती असू शकल या संदर्भानं आपल्याला मदत करते. म्हणजे यामध्ये 5 टेस्ट येतात, एकदम सोप्या टेस्ट की ज्या सांगतायत की तुमचा एचबी किती आहे. 12 ग्रॅम पर डेसिलिटर ते 16 ग्रॅम पर डेसिलिटर पर्यंत एका पिरियड येणाऱ्या महिलेचा एचबी असायला हवा, जो नसतो, जो नेहमी कमी असतो. तर पहिलं जे आहे, पहिली टेस्ट आहे तुमच्या डोळ्याचे कड, खालची कडा बघणं. जर ती लालसर नसल तर तुमचं हिमोग्लोबिन कमी असू शकतं. पांढरी जर असेल तर पहिल्यांदा डॉक्टर बघायचे पहा, आपल्या डोळ्याच्या खालचे कड बघायचे. ही पहिली टेस्ट. दुसरं, तुमचे नख, हे नख गुलाबी असायला हवेत. पांढरे जर असतील तर तुमचा एचबी कमी, आणि ते जर चमच्यासारखे जर असतील, वाकडे झालेले, उलटे वाकडे झालेले जर असतील तर तुमचा एचबीचा स्तर एकदमच कमी. आपण सुद्धा सध्या आपले पहा, मला माहिती आहे न्यूट्रिचार्ज वाल्याचे कोणाचे तसे नसतील, पण जर तुम्हाला सहज एखाद्याचे नख चमच्यासारखे वाकडे झालेले जर दिसले तर त्यांचा हिमोग्लोबिनचा स्तर 7 किंवा 7 पेक्षा कमी. लिहून ठेवा, बिलकुल 7 किंवा 7 पेक्षा कमी येतो. हे आपल्याला ह्या एचबी हिमोग्लोबिन इस्टिमेशन बुक म्हणतात त्याला. तर हे पाहायचं. त्यानंतर जीभ, जिभेचा रंग जीभ घासल्यानंतर म्हणजे सकाळी आपण स्वच्छ केल्यानंतर डाळिंबासारखा असायला हवा, पांढरा नको, डाळिंबासारखा असायला हवा. जर नसल तर आपलं हिमोग्लोबिन कमी आहे. आपल्या हाताचा रंग गडद हवा, डार्क हवा, पांढरा असायला नको. आपल्या रेषा जास्त डार्क रंगाच्या पाहिजेत, जास्त डार्क रंगाच्या रेषा पाहिजेत. जर त्या फेंट असतील तर आपलं एचबी कमी असू शकतो. विजयजी काल परवा मित्र म्हणला, अरे म्हणे त्याचं लग्न नाही झालं आणखीन. तो म्हणला गुरुजीने इतक्या छड्या मारल्या हातावर, बहुतेक माझ्या लग्नाची रेषाच मोडून टाकली का काय. लहानपणी गुरुजीने इतक्या छड्या मारल्या हातावर, म्हणे माझ्या लग्नाची रेषाच मिटून गेली. माझं लग्न म्हणतं. आपण ते नाही पाहिजे लग्नाची रेषे का धनाची रेषे, आपण पाहिजे एचबीची रेष किती आहे. डार्क पाहिजे, एकदम डार्क. डार्क रेषा असतील तर एचबी चांगला आहे, डार्क नसेल तर एचबी कमी असू शकतं. हे पुस्तक, हे आपण जर तोंडी जर सांगितलं ना तर लोक लक्षात आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. हे टूल कशासाठी हवं? एव्हिडन्स दाखवायला, प्रूफ दाखवायला. नाही तर मग तुला काय माहित. कारण की आपली जी ओळख असते, माझी ओळख एक शिक्षक म्हणून आहे माझ्या परिसरामध्ये. मला हेल्थ कन्सल्टंट म्हणून ते माझी ओळख घेणार नाहीत ना. मग आपल्याला जोडीदार कोणीतरी पाहिजे. तर डेफिनेटली हे पुस्तक तुमची ओळख निर्माण करेल. अरे हा काहीतरी शिकला याच्याकडे आहे, त्या पुस्तकात सांगितलंय ना आहे, तर ते तुम्हाला दाखवता येईल. हा रुपाली ताई बोला, काय म्हणता? जय अर्चन सर, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. आता 2 दिवसापूर्वी मी मीटिंग घेतली, त्यामध्ये पण अशा काही मुली होत्या ज्यांचे हिमोग्लोबिन खूप कमी होते. तर मी सुद्धा त्यांचे डोळे चेक केले आणि नख वगैरे चेक केले. तर त्यांना वाटलं की तुम्ही डॉक्टर आहात का म्हणे. मी म्हटलं हो, त्याची डॉक्टर नाही आहे म्हटलं, पण तुम्हाला दवाखान्यापासून पासून वाचवू शकते त्याची डॉक्टर आहे म्हटलं. तर त्यांनी पुष्कळ सारा दवाखाना केला होता, पण त्यांना काही रिलीफ आला नाही. तर त्यांनी लगेच न्यूट्रिचार्ज वुमनची पण ऑर्डर दिली आणि आणखी काही मुलींचे पण नाव सजेस्ट केले सर. आणि याच्यामुळे काय होत आहे, कॅम्प घेत आहे आम्ही, ब्लड टेस्टिंग पण सरांच्या थ्रू घेत आहे, सरांच्या थ्रू. तर काय होऊन राहिलंय की प्रत्येक लेडीजच्या बिलामध्ये न्यूट्रिचार्ज वुमन 2, 3, 5 असं रेग्युलर जात आहे सर. पण तुमचं काय कन्व्हर्जन रेट काय? समजा एक मीटिंग घेतली, 10 महिला आहेत, 10 महिलाला तुम्ही क्वेश्चनरी लिफलेट भरून घेतलं, त्यांचं हिमोग्लोबिन एस्टिमेशन बुक न आपण त्याचं हिमोग्लोबिन एस्टिमेशन केलं, तर किती न्यूट्रिचार्ज वुमन घेतात महिला? काय म्हणजे 80% आहे सर रिझल्ट. 80% रिझल्ट आहे. जसं आपण त्याच्यावर प्रॅक्टिस करू डेफिनेटली. आणि क्वेश्चन विचारायचा होता परत की न्यूट्रिशनमुळे हिमोग्लोबिन आपलं लेडीजचं वाढते, पण ज्यांचा पिरियड गेला आहे त्यांना पण हिमोग्लोबिनची कमतरता असते. तर मग त्यांना आपण न्यूट्रिशमेंट सजेस्ट करतो. तर वुमन द्यायची का पहिले? यस, त्यांना 1 महिना न्यूट्रिचार्ज वुमन जरूर द्या, नो प्रॉब्लेम. त्यांना 1 महिना न्यूट्रिचार्ज वुमन द्या. आणि जर त्यांना बाकी काही टॉलरन्स आला नाही, म्हणजे ज्या जास्त व्हिटॅमिन मिनरल घेतल्यामुळे काय झाला, काही व्हिटॅमिनचा टॉलरन्स येऊ शकतो, तो जर आला नाही तर तुम्ही 3 महिने देऊ शकता ऍज त्या न्यूट्रिचार्ज वुमन.
थँक्यू सर. तेवढंच विचारायचं होतं मला. 1 महिना तर सजेस्ट केलं होतं मी, पण म्हटलं भीतीच केलं मी 1 महिना सजेस्ट, कारण आपले बरेचसे प्रॉब्लेम होतात ना म्हणून. ठीक आहे सर. थँक्यू. थँक्यू. आणि पल्लवीजीकडे जरी हिमोग्लोबिन एस्टिमेशन मीटर असेल तरी सुद्धा त्या हिमोग्लोबिन एस्टिमेशन बुक वापरतायत. म्हणजे असं नाही की मीटर आहे म्हणून वापरायचं नाही, तर हे पहा डुप्लिकेशन आहे की नाही, आपल्याला काय डुप्लिकेशनच करावं लागतं ना. ते हिमोग्लोबिन एस्टिमेशन बुक त्यांच्याकडे आहे, ते वापरतात. तर हे याचा वापर केल्याशिवाय आपल्याला कन्व्हर्जन येणार नाही. आपल्या शब्दावर लोक जास्त विश्वास ठेवत नाहीत, कारण त्यांना काही ना काहीतरी सबूत हवा असतं, काही ना काहीतरी पुरावा हवा असतो. तर डेफिनेटली यावर होऊ. आणि त्यानंतर जे 2 बुकलेट आहेत आपल्याकडे, मग हिमोग्लोबिन विषयी तुम्हाला जास्त माहिती विचारली कोणी तर काय सांगायचं, ते छोटे बुकलेट 5 रुपयाचं पुस्तक, म्हणजे एमआरपी त्यावर 5 रुपयाचं पुस्तक आहे, इतकं धमाल पुस्तक आहे. 12 पेजचं पुस्तक आहे, पण 12 पेजच्या पुस्तकामध्ये इतकी झकास माहिती आहे की तुम्हाला गुगलवर 12,000 पानं वाचल्यानंतर सुद्धा ती कामाची माहिती मिळणार नाही. ती तुम्हाला बीसीजी म्हणतात की जर ज्ञानानं लोक बदलले असते तर सगळं ज्ञान गुगलवर पडलेलं आहे ना, लोक का बदलत नाहीत, तर ते त्यांना काढून द्यावं लागतं, लोणी काढून द्यावं लागतं. लोकांना प्रत्येक गोष्ट सुपाच्य करावी लागते, तशी सुपाच्य केली. हिमोग्लोबिन विषयी इतकं बारीक बारीक नॉलेज आहे त्यामध्ये. जर आता विचारलं की एका किशोरवयीन मुलीचा एचबी किती असायला हवा, तर पटकन मला सांगता येणार नाही. परंतु तुम्ही ते जे हिमोग्लोबिनचं पुस्तक आहे ते उघडलं की त्यामध्ये किशोरवयीन मुलीचा, गर्भवती मातेचा, पिरियड येणाऱ्या महिलेचा, पिरियड म्हणजे वयस्कर महिलेचा किती एचबी पाहिजे एकदम छापून दिलेलं आहे, पटकन सांगता येत आपल्याला. हे छोटी बुकलेट फार छान काम हे हिमोग्लोबिन एकदम, हिमोग्लोबिन विषयी एकदम माहिती, किती एचबी पाहिजे, काय पाहिजे, आयरन डेफिशियन्सी जर असेल तर काय होईल. मग मला न्यूट्रिशन घ्यायची नाही, पण मला एचबी वाढवायचा, तर मी नैसर्गिकरित्या काय खाऊ तर मला तितकं आयरन मिळेल. प्रश्न असू शकतो. मला नाही घ्यायचे तुमचे टॅबलेट, नाही घ्यायच्या, परंतु मला माझा एचबी वाढवायचा, 29 मिलीग्रॅम आयरन मला दररोज मिळायला पाहिजे, तर मी काय खाऊ, तर खा मला 1 किलो पालक खा किंवा जवळपास 3 किलो बीटरूट खा. हे सजेस्ट करू शकतो, घेऊ शकतो. तुम्हाला आयरन तितकं मिळू शकतंय, तितकं आयरन मिळवण्यासाठी 1 किलो पालक दररोज खावा लागेल, ते शक्य नाही. पेज नंबर 7 वर येत आहे पल्लवीताई, की लहान मुलीचा किती पाहिजे एचबी, किशोरीचा किती पाहिजे, महिलांचा किती पाहिजे, गर्भवती महिलांचा किती पाहिजे, ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या महिला ज्या आहेत, दूध पाजणाऱ्या महिला त्यांचा किती पाहिजे, पहा त्यांची गरज किती आहे, त्यांना किती व्हिटॅमिन सी पाहिजे, व्हिटॅमिन बी12 पाहिजे. आणि मी काल वाचलंय की थंडीमध्ये व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डी सगळ्यांचं कमी होतं. थंडीमध्ये व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डी सगळ्यांचं कमी होतं. आपण न्यूट्रिशन त्यामुळे रेग्युलर घेतली पाहिजे. त्या छोट्या पुस्तकामध्ये, छोट्या बुकलेट मध्ये खूप छान माहिती त्याविषयी दिली आहे. मासिक धर्मवाला जे आपलं बुकलेट आहे, खास करून पुरुष मंडळी, जे पुरुष लीडर्स आहेत, त्यांना प्रत्येक जण माहिती विचारत असतात, तर आपण त्यांना काय माहिती सांगायची, आपण माहिती सांगू शकत नाहीत. गिफ्ट करा पुस्तक. जर एखाद्या ताईला वाटलं की मला प्रॉब्लेम आहे तर त्यांना हे पुस्तक गिफ्ट करा. 5 रुपयाचं पुस्तक आहे, घेऊन टाका, म्हणा वाचा तुम्ही, यामध्ये तुम्हाला कळत. माझ्या अनियमित पिरियड येतोय किंवा खूप जास्त रक्तस्राव होतो पिरियड मध्ये, कारण काय त्याचे, शरीरावर तुम्हाला काय प्रभाव दिसतात, आणि न्यूट्रिचार्ज ह्युमनच्या 50 पोषक तत्वापैकी नेमकं कुठलं पोषक तत्व तुमच्यासाठी मदत करतील हे त्यामध्ये लिहून दिलं आहे. 50 पोषक तत्व येतात, परंतु नेमके माझ्या फायद्याचे कुठले आहेत हे त्यामध्ये लिहून दिले. तर खूप मुलींना पोटामध्ये खूप जास्त त्रास होतो पिरियडच्या वेळेस, सांगू शकत नाही, मग त्यांना काय काम करेल, इव्हिनिंग प्रिमरोज एक्स्ट्रॅक्ट, स्टार फ्लॉवर एक्स्ट्रॅक्ट, फ्लेक्सीड एक्स्ट्रॅक्ट, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी हे काम करतील, हे त्यासाठी काम करतील. हे या छोट्या बुकलेट मध्ये आहे. आणि सर्व पुरुष मंडळींसाठी हे पुस्तक म्हणजे वरदान आहे. आपण ज्या विषयावर बोलू शकत नाही त्या विषयावर हे पुस्तक काम करेल. मला व्हॉट्सअप केलं, मला फोन केला, मी शाळेत असलो, मी ट्रेनिंग मध्ये असलो, मी फोन नाही घेऊ शकत, परंतु 24 तास हे पुस्तक तुमच्या मदतीला उपयोग आहे. ते अजिबात कधी म्हणणार नाही आता खूप थंडी आहे,
आता मी काही येत नाही, आता मी उघडत नाही, असं अजिबात नाही. किती थंडी असू द्या, तुम्ही काढून ते वाचू शकता. तुम्ही तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमचं काम सुरू ठेवायचं काम पुस्तके करतात. तुमच्या अब्सेन्स मध्ये, तुमच्या गैरहजेरीमध्ये. त्यामुळं हे पुस्तक वाटत चला. आणि विजयजी मी त्यांच्या टीम मध्ये हे जवळपास किती हजाराची पुस्तकं गेली असतील विजयजी आतापर्यंत? सर लाखात आकडा आहे तो. हा, हजारात आकडा नाही, लाखात आकडा आहे. लाखात आकडा आहे. आणि लाखात आकडा असल्यामुळे आणि आपल्याकडं स्टार पर्ल सोनस वाघमारे सुद्धा आहेत. त्यांच्या टीम मध्ये सुद्धा खूप छान न्यूट्रीचार्ज वर काम सुरू आहे. वाघमारेजी. जयासिम सर, मेरा चार्ज न्यूट्रीचार्ज. ते नेहमी हिंदीच्या मीटिंगला असतात, आज मराठीच्या मीटिंगला आले. बरोबर आहे. त्यांच्या माझ्या पण टीम मध्ये जवळपास 10 ते 12 बॉडी स्कॅनर मशीन चालतात सर. आता मागच्या महिन्यात 2 बॉडी स्कॅनर मशीन पुन्हा मी मागवले सर. आणि हे स्टूल तर मी लगातार मागवत राहतो, जसे जसे खतम झाले की बिलकुल जो नवीन व्यक्ती येते मी त्याला न्यूट्रीचार्ज वरच सुरुवात करते. जो बी व्यक्ती येईल माझ्या टीम मध्ये त्याला बिलकुल न्यूट्रीचार्जचं बॉडी स्कॅनर शिकवणे, त्यांना न्यूट्रीचार्जची माहिती देणे किंवा युट्यूब वरचे न्यूट्रीचार्जचे जे व्हिडिओ आहेत ते त्यांना शेअर करणे, बस याच्यावरच माझं सगळ्यात जास्त मोठं काम आहे सर. आणि माझं सुरुवातीपासूनच न्यूट्रीचार्जवर काम आहे. आज महिन्याचे 10,000 PV रेग्युलर चालू आहे सर. जवळपास 6-7 वर्ष झाले माझे. बिलकुल बिलकुल. आणि सोनजी त्या टीम मध्ये आहेत ज्या टीमनं 1,00,000 न्यूट्रीचार्ज वुमन सगळ्यात लवकर फास्टेस्ट विकून दाखवल्या होत्या. 1,00,000 न्यूट्रीचार्ज वुमन त्यांच्या अपलाईन आणि त्यांच्या सगळ्या टीमनं सगळ्यात भारतामध्ये फास्ट 1,00,000 न्यूट्रीचार्ज वुमन त्यांनी विकायचा विक्रम त्यांच्या नावावर आहे, त्यांच्या टीमच्या नावावर आहे की ह्या सगळ्या टूल्सचा वापर करून 1,00,000 न्यूट्रिशन विकल्या सर्वात फास्ट त्यांच्या पूर्ण टीम मध्ये. जे कॅल्क्युलेशन जे डाटा कंपनीकडून मिळतो त्यानुसार. तर हे पहा, हे पुस्तक जे आहे सायंटिफिक आहेत, हे टूल जे सायंटिफिक आहेत, समजायला एकदम सोपे, समजून सांगायला एकदम सोपे, खूप काही टीम मध्ये आपल्याला उपयोग करायसाठी एकदम सोपे. जास्त ट्रेनिंगची आवश्यकता नाही. एकदा दोनदा वाचून घ्या कसं काम करायचं. एक महिला आपल्या सोबत आपल्या टीमची, आपल्या घरची किंवा आपल्या टीमची महिला सोबत ठेवून आपण ह्या टूल्सचा वापर करू शकतो. जास्त ट्रेनिंगची आवश्यकता नाही. सोबत घेऊन जायला एकदम सोपे. आपल्या बॅग मध्ये, आपल्या पर्स मध्ये, आपल्या खिशामध्ये, आपल्या कोटच्या खिशामध्ये आपण जाऊ शकतो. आणि जसं सोनं सरनं सांगितलं की आपल्या अभियानामध्ये लोकांना इंट्रोड्यूस करायला, आपल्या अभियानामध्ये लोकांना सामील करण्यासाठी सगळ्यात सोपं आहे की हे कसं आपल्या अभियानामध्ये लोकांना. आणि रक्त न काढता आपण एखाद्याचा HB चा अनुमान लावू शकतो. यासाठी हे टूल्स काम येतात. आणि जसं मी म्हटलं की आपल्याला सेल्समन बनायचं नाही, आपल्याला अजिबात सेल्समन बनायचं नाही. आपल्याला स्वतःची ओळख हेल्थ कन्सल्टंट म्हणून स्थापित करायची आहे, हेल्थ कन्सल्टंट म्हणून. आणि त्यासाठी हे टूल्स कार्य करतील. आणि 15 कोटी घरांना आपल्याला हे पुढे नेण्यासाठी हे एकदम कामी करणार आहेत. आणि हे यानंतरच हे टूल्स जे होतं, जसं सरनं सांगितलं की मला एक गोष्ट पाहिजे की ऑनलाईन कसं सांगू. तर ऑनलाईन सुद्धा आपल्याकडे जे आहे, ऑनलाईन जे टेस्टिमोनियल्स आहेत, हे टेस्टिमोनियल्स तुम्ही उपयोग करा ऑनलाईन टेस्टिमोनियल्सचा. जसं बॉडी स्कॅनर, जसं विजयजीनं 50 पेक्षा जास्त बॉडी स्कॅनर मागवणार त्यांच्या टीम मध्ये सोनजीकडे आहेत, हे काम करतात. आणि त्यासाठी हे पुस्तक काम करते. आणि तुम्ही ऑनलाईन तुम्हाला एक युट्यूबला जर तुम्ही गेले, युट्यूबला जाऊन न्यूट्रीचार्ज वुमन ई टेस्टिमोनियल्स तुम्ही जर पाहिले आणि ते लोकांना दाखवले तर ते खूप जास्त प्रभावकारी ठरतात. तुम्ही कसं काय करायचं, युट्यूबला जायचं आणि युट्यूबला जाऊन जस्ट मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातोय. ज्याचा ऑनलाईन फायदा फाले सर त्यांच्या टीम मध्ये खूप जास्त घेत आहेत. ऑनलाईन त्यांची टीम एकदम जी आहे
न्यूट्रीचार्ज वुमन ई टेस्टिमोनियल्स. पहा, युट्यूबला मी तुमच्यासोबत शेअर करतोय माझी स्क्रीन, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. माझी स्क्रीन सर्वांना दिसते. तर पहा, न्यूट्रीचार्ज वुमन ई टेस्टिमोनियल्स, आपण यावर जर हे केलं, ई टेस्टिमोनियल्स आपण जर क्लिक केलं तर आपल्याला न्यूट्रीचार्ज वुमनचे ई टेस्टिमोनियल्स इथं पाहायला मिळतात. हे पहा. आणि यापेक्षा जरी वेगळे तुम्हाला पाहावे असतील तर परत तुम्हाला मी दाखवतोय. न्यूट्रीचार्ज वुमन ई टेस्टिमोनियल्स मध्ये आपल्याला प्रत्येक राज्याचे, प्रत्येक वेगवेगळ्या स्टेट मधून, आपल्या महाराष्ट्रामधून सुद्धा आपल्याला नमस्ते जी, मेरा नाम है सुरजा. मैं अजमेर जिले काइपरा गांव में रहती हूँ. मुझे भी मेरे शरीर के अंदर काफ़ी सारी प्रॉब्लम हुई थी. मुझे पीरियड टाइम पे नहीं आते थे, सर दर्द होता था, हाथ पाँव में दर्द होता था, कुछ भी काम करती तो थकान होती थी, चेहरे पे पिंपल्स होते थे. अब मुझे 3 महीने हो गए न्यूट्रीचार्ज गोली लेते हुए. इसका रिजल्ट काफ़ी अच्छा मिला है मुझे. अब मेरे पीरियड भी रेगुलर आ रहे हैं, सर दर्द नहीं होता है और हाथ पाँव में दर्द नहीं होता है और थकान भी नहीं होती है. अगर आपको भी मेरे जैसी प्रॉब्लम है तो आप भी ये न्यूट्रीचार्ज वुमेन गोली ज़रूर ले, आपको भी काफ़ी अच्छा रिजल्ट मिलेगा. असे ई टेस्टिमोनियल तुम्हाला मिळतील. पण यापेक्षा जास्त जर आपल्याला पाहावं असेल तर न्यूट्रीचार्ज ऑफिशियल पेज वर तुम्ही गेले, न्यूट्रीचार्ज ऑफिशियल पेज वर गेले तर न्यूट्रीचार्ज ऑफिशियल पेज वर आपल्याला प्ले लिस्ट मध्ये इथे एका एका प्रोडक्टचे जर आपल्याला मिळतील आणि न्यूट्रीचार्ज वुमनचे स्पेशल इथं व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. खाने से हमको बहुत फायदा हुआ है. एक थकान वकान पैर में हाथ में होता था वो भी सही हो गया दवा खाने से. है ना? बहुत आराम है हमको खाने हर से. किसी को खाना चाहिए. हाँ, हर किसी के खाना चाहिए. मेरे खून नहीं बनता था ये दवा. आणि महाराष्ट्रामधले आहेत जयस्वाल. आता काय महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळे भरपूर वेगवेगळ्या प्रांतातले लोक सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात. आपल्या महाराष्ट्रामधून सुद्धा यामध्ये आपल्याला व्हिडिओज पाहायला मिळतील डेफिनेटली. तर तुम्ही न्यूट्रीचार्जच्या ओके पल्लवीजी तुमच्या टीमचे सुद्धा असतील, बरोबर आहे. त्यामध्ये काय त्यांच्या टीमचे सुद्धा आहेत आणि तुमच्या टीमचे सुद्धा असू द्या. यामध्ये जितके जास्त आपल्या टीमचे लोक असतील ई टेस्टिमोनियल करून तुम्ही सुद्धा अपलोड करू शकतात. मला व्हिडिओ पाठवले तर मी ते कंपनीला व्हिडिओ पाठवतो आणि ते व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात. तर हे पुस्तक, छोटी बुकलेट, हिमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट, बॉडी स्कॅनर हे आपले सगळे टूल्स आहेत. आणि या सगळ्या टूल्सचा उपयोग करून जे टीसीजीनी जे सध्या नवीन इनिशिएटिव्ह घेतला आहे त्या नवीन इनिशिएटिव्ह विषयी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये आपण माहिती घेऊयात. एकदम नवीन जे सर म्हणाले ना की RCM सेहत के सितारे हा नवीन इनिशिएटिव्ह जो घेतला आहे ज्यावर आपल्याला नंतर पूर्ण प्रशिक्षण मिळणार आहे. त्याचं छोटं जे रूप आहे ते तुम्हाला मी दाखवतोय. ज्यामध्ये काही सिनियर लीडर्स आहेत ते सुद्धा यावर त्यांनी काम सुरू केलंय. RCM सेहत के सितारे नावानं. RCM के सेहत के सितारे टीसीजीनी नवीन इनिशिएटिव्ह घेतलाय ज्यामध्ये आपण पहिले माझं काय सबसे पहिले सेहत, परंतु आता ते काय म्हणते सबसे पहिले खुद की सेहत. सगळ्यात अगोदर आपलं स्वास्थ्य, स्वतःचं स्वास्थ्य. आणि यामध्ये आपल्याला
स्वतःच्या स्वास्थ्यामध्ये काही बदल करून दाखवायचे. आपल्या स्वास्थ्यामध्ये किंवा आपल्या परिवाराच्या स्वास्थ्यामध्ये काही बदल करून दाखवायचे आणि ते बदल करून दाखवल्यानंतर आपल्याला टीसीजी नॅशनल लेवलच्या प्रोग्राम मध्ये आपल्याला तिथं बोलायसाठी मौका मिळणार आहे. आपल्याला तिथं ओळख इंट्रोड्यूस करून दिला जाईल. हे आहेत आरसीएम के सेहत के सितारे. 5-6 शारीरिक कंडिशन आहेत ज्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. ज्याची सविस्तर ट्रेनिंग बऱ्याच जणांनी घेतली असेल, काही जणांना घेतली नसेल, तर आपण पुढच्या रविवारी किंवा त्याच्या पुढच्या रविवारी जो येईल त्यामध्ये एका एका हेल्थ कंडिशनवर आपण बोलणार आहोत. आरसीएम सेहत के सितारे हा नवीन इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि याविषयी आपलं जसं पुढे ट्रेनिंग येतील, आजचा हा आपला विषय नव्हता, परंतु मी तरी तुम्हाला सांगेन की 1 दिवस यावर आपली पूर्ण प्रशिक्षण होईल. आरसीएम के सेहत के सितारे आणि यावरच पुढचं वर्ष 2 वर्ष काम चालणार आहे. आरसीएम सेहत के सितारे यामध्ये आपल्याला बदलून दाखवायचा आहे. ॲनिमिया 3 महिन्यामध्ये, एचबी मध्ये वाढ करून दाखवायची, डायबिटीस कमी करून दाखवायचा आहे किंवा वजन कमी करून दाखवायचंय किंवा कोलेस्ट्रॉल कमी करून दाखवायचंय, हायपरथायरॉइडिझम कमी करून दाखवायचा आहे, आपल्या डोळ्याच्या किंवा केसाच्या स्वास्थ्यामध्ये बदल करून दाखवायचे आणि हे सगळे बदल सीड्सच्या माध्यमातून करून दाखवायचे. आणि हे बदल करून दाखवले आपण तर आपल्याला आरसीएम के सेहत के सितारे म्हणून आपल्याला नॅशनल लेवलवर आपली ओळख होणार आहे. तर याविषयी सुद्धा आपण येणाऱ्या मीटिंग मध्ये मी तुम्हाला बऱ्याच जणांना मी निरोप पाठवतोय, तसा व्हॉट्सअप करायचा प्रयत्न करतोय, बाकीच्याला सुद्धा मी पाठवल आणि डेफिनेटली आपण आरसीएम के सेहत के सितारे यामध्ये मोठा भाग घेऊन 31 डिसेंबर पर्यंत यामध्ये रजिस्ट्रेशन करायची मुदत आहे. 31 डिसेंबर पर्यंत का ठेवली? सगळेजण 1 जानेवारीला ठरवतात की आता 2026 आएगा ना तो ऐसा करूंगा की सारी सारी पुरा बदल के दिखाऊंगा. असंच 25 ला ठरवलं होतं, असंच 24 ला ठरवलं होतं, असंच 23 ला ठरवलं होतं आणि विसरून गेले. त्यामुळे टीसीजी म्हणले 1 जानेवारीला नाही ठरवू द्यायचं, त्याच्या आधीच ठरवूत आपण आणि 1 जानेवारीच्या आधीच काम सुरू करू आणि 1 जानेवारीच्या आधी काम सुरू करू आणि 3 महिन्यामध्ये आपण आपल्या स्वास्थ्यामध्ये बदल करून दाखवू आणि आरसीएम के सेहत के सितारे यावर पुढच्या येणाऱ्या मीटिंग मध्ये, त्याच्या पुढच्या येणाऱ्या मीटिंग मध्ये आपण सविस्तरपणे माहिती घेऊ आणि नंतरच्या मीटिंग्स बहुतेक एक जी स्थिती आहे म्हणजे तुम्हाला एचबी वाढवायचा आहे तर त्यासाठी सीड्सचा कसा उपयोग करता येईल त्यावर सविस्तर माहिती दिली जाईल. एका मीटिंग मध्ये वजन कमी करायचं आहे तर त्यामध्ये सीड्सचा कसा वापर करता येईल उपयोग. एकामध्ये हाय कोलेस्ट्रॉल तुम्हाला कमी करायचं आहे कसं करता येईल. तुम्हाला थायरॉइड कमी करायचा आहे तर सीड्सच्या माध्यमातून कसा त्याचा उपयोग करता येईल. तर यामध्ये आपण नवीन लोकांना सुद्धा इन्व्हाइट करू शकतो. त्यामध्ये प्रोडक्टची माहिती कमी पण सीड्सची माहिती जास्त, कारण की प्रोडक्टची माहिती टीमला आहे. तर सीड्सची माहिती तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करून तुम्ही कशा पद्धतीने थायरॉइड कमी करू शकाल, सीड्सचा उपयोग करून तुम्ही तुमचा एचबी कसा वाढवू शकाल, या सगळ्या गोष्टीविषयी आपण बघणार आहोत. आजच्या या टूल्स विषयी जर कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही डेफिनेटली पुढे 5 मिनिट आपल्याकडे आहेत, तुम्ही विचारू शकता. ज्या कोणाला काही प्रश्न असतील की सर हे कसं करायचं, या टूल्स कुठून मागवायचे, या टूलचा वापर कसा करायचा, हे टूल्स माझ्याकडे आहेत पण मला हे प्रॉब्लेम येत आहेत, तर तुम्ही अनम्यूट करण्यासाठी तुम्ही मोकळ्या, तुम्ही हँड रेज करा, मी तुम्हाला अनम्यूट करा. हा ज्योतिजी बोला. टीचर माझं दुसरं प्रश्न होता सर. एक लेडीज होती, त्यांना म्हणजे असं उन्हाळा लागला की जसं नाही का ऊन लागली त्यांना तर अंगावर म्हणजे असं खाजू येते म्हणे सर, असं म्हणजे रुबल्यासारखं. तर त्यांना कुठलं न्यूट्रिशन द्यायला पाहिजे सर? आता त्यांना काय करायचं, आपल्या सीड्स नुसार पूर्ण त्यांना एक तर त्यांची जीवनशैली समजून घ्या. कधी झोपतात, व्यवस्थित झोप होते का, काही इमोशनल काही प्रॉब्लेम आहे का, हे सगळं समजून घ्या. नंतर त्यांना न्यूट्रिशन S5 सजेस्ट करा, न्यूट्रिशन S5 घ्यायला. हा, आणि उन्हामध्ये किती वेळ फिरतात, बरोबर आहे, बॉडी लोशन लावतायत का, जे किंवा जे आपण उन्हात जातो
तर सनस्क्रीन लावतायत का, हे सगळं आधी समजून घ्या. हा, आणि नंतर त्यांना न्यूट्रिशन 5 सजेस्ट करा आणि आपले बाकीचे सुद्धा स्किनचे प्रॉडक्ट आहेत, स्किन केअरचे, ते सुद्धा सजेस्ट करा. ओके सर. हा, रामनाथ जी बोला. उमम जी. हाँ सर, जय श्याम, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. मला हा जो प्रश्न होता की क्वेश्चन शीट आणि जे सोल्युशन शीट हे आहे त्याच्यावर, तर ते आपल्याला कसं मागवायचं याबाबत आणि काय करता येईल? तुम्हाला एक नंबर सांगितला होता मी, एक नंबर लिहून घ्या. हा, एक मी तुम्हाला नंबर सांगतो. सेहत साथी नावाला तो नंबर होता पूर्वी. आता तो नंबर आपण तो नंबर आहे 87. एक मिनिट हा. माझ्या मोबाईल मध्ये सुद्धा तो नंबर आहे. एक जस्ट तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड केला तरी चालेल सर, काही प्रॉब्लेम नाही. सर्व जणांना, आता तुम्ही विषय काढलाय तर ते सगळ्यालाच तो नंबर 87 पहा. सिराज सरनं टाकला पहा, 87 79 77 79 19 चॅट बॉक्स मध्ये नंबर आहे. तर तो नंबर तुम्ही त्यावर मागवू शकता. त्यावर तुम्ही व्हॉट्सअप केलं तुम्हाला पुस्तकं कसे मिळतात ते सगळं होईल. हा सर बोला. सर, JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. मला हे म्हणायचं होतं, डोक्यामध्ये सर म्हणजे थंडीच्या वेळेला डॅन्ड्रफ खूप होतो, त्याच्यावर काही सोल्युशन तुम्ही? आपल्याकडे तर खूप छान सोल्युशन आहे त्याचे. तुम्ही न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा घ्या, सोबत आपल्याकडे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरा. त्यानंतर आपल्याकडं एकदम चांगलं तेल आहे, आपल्याकडे मोरिंगाचं तेल आहे, आपल्याकडं कोकोनट ऑइल एकदम चांगलं आहे, ते वापरा. आणि न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा घ्या. ऍक्च्युअल होतंय काय, सिरम आहे. कविता ताई सांगतात की सिरम आहे आपल्याकडे किशोरचे एक्सपर्ट आहेत. कविताजी, तर ते सिरम वापरा. आणि न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा जर घेतलं तर आपली जी स्किन आहे, ही स्किन डॅन्ड्रफ होतं म्हणजे स्किनचे तुकडे निघतायत, ते स्किन ड्राय होऊन त्याचे तुकडे निघतायत. तर तुम्ही ते वापरू शकता. असं पूर्णपणे तुम्ही पॅकेज त्यांना द्यायचं, एक प्रोडक्ट नाही, पूर्ण पॅकेज द्यायचं. तर त्यांना न्यूट्रीचार्ज वुमन, न्यूट्रीचार्ज व्यू आणि मोरिंगा हेअर ऑइल चालू आहे, आता त्यामध्ये मला ओमेगा ऍड करावं लागेल, ओमेगा 3. बिलकुल बिलकुल, न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा ऍड करा सर, आणि या दिवसामध्ये खूप चांगले त्याचे रिझल्ट दिसत आहेत. ओके, थँक्यू सर. JRCM. पंकज जी बोला. हाँ सर, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज सर. घरच्यांना थायरॉइड आहे सर. तर घरच्यांना थायरॉइड आहे तर तुम्ही अगोदर ऑनलाईन पुस्तक मागवा. कुठलं? सबसे पहिले सेहत. ओके, ते पुस्तक मागवा आणि बस, मग तर त्यामध्ये सगळं दिलंय ना. काय करायचं, थायरॉइड काढा, पेज नंबर काय थायरॉइड, आणि तुम्ही त्यांना ते व्यायाम सांगितले, जो आहार सांगितलाय, न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा आणि गामा ओरिजिनॉल घ्या. आपल्याकडे शेकडो उदाहरण आहेत. 3 महिन्यामध्ये थायरॉइड झिरो. 3 महिन्यामध्ये. गामा ओरिजिनल न्यूट्रिशन मध्ये सर, गामा आणि ओमेगा 3 आणि वुमेन. यस, आणि ते व्यायाम सांगितले त्या पुस्तकामध्ये, व्यायाम सांगितले तर कशाचे व्यायाम जे सांगितलेले आहेत ते व्यायाम सुद्धा करा. तुमच्याकडे पुस्तक आहे सर? हो आहे सर. आणि तुम्ही लगेच घरच्याची नोंदणी RCMK सेहत के सितारे मध्ये करा. तुम्हाला लिंक आली की पाठवतो. आणि त्यांचा आताचा जो रिपोर्ट आहे कुठला, त्यांचा थायरॉइड वाढलेला, तो रिपोर्ट 90 दिवसानंतर तुमच्याकडे ठेवा. बस तुमचं दोन्ही काम होते, आम के आम और गुठलियों के दाम, दोन्ही काम होऊन जाईल. हा सर, माझं बी सर ते धुरीला पण चाललेत. गामाचं टार्गेट पूर्ण करून धुरीला चालले सर. अहो धुरीला आता जे आपल्यासोबत आहेत विजय फालेजी, हे एक बोगी घेऊन गेलते, पूर्ण बोगी भरून हे धुरीला गेलते पंजाबला, मोठ्या हॉटेलमध्ये सगळा. नाही पण डॉक्टर साहेब, डॉक्टर बारावकर सर धुरीला चालले जोडीनी. बर बर बर, बिलकुल बिलकुल, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि सर तुमचा थायरॉइड, मॅडमचा थायरॉइड सुद्धा नॉर्मल होईल आणि तुमचा शुगर लेवल सुद्धा कमी. बिलकुल, तुम्ही त्या पुस्तकात सांगितलं विशेष म्हणजे सर, एक अजून एक बोलायचं होतं की मुलींसाठी मी वुमेन आणि ओमेगा घ्या म्हणत होतो, पण त्यांनी काय केलं, डॉक्टर काय केलं होते केसाच्या समस्येसाठी.
तर डॉक्टरांनी त्यांना विचारलं तुम्ही काय करतात वगैरे, तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे आहे मग ओमेगा वगैरे. तर डॉक्टर म्हणले की तुम्हाला काय करायचं आमची याची म्हणजे मग ओमेगा 3 आणि वुमेन. सध्या ती 11वीला आहे सर. तिला वुमेन व्हेज ओमेगा आणि वुमेन चालू केली सर. कारण की डॉक्टर सुद्धा जे ओमेगा 3 देतात ना, तर 250 मिलीग्रॅम ओमेगा डॉक्टरकडे सुद्धा नाही, मेडिकलवर सुद्धा उपलब्ध नाहीये. आणि जे आपलं ल्युटोमॅक्स 2020 न्यूट्रिचार्ज व्ह्यू साठी डॉक्टरांकडे सुद्धा नाही ऍक्च्युअल. तर ते विचारत असतात तुम्ही बिलकुल याचा उपयोग करा आणि रिझल्ट दाखवा. स्वतः तुम्ही रिझल्ट दाखवू शकता, त्याचे रिपोर्ट ठेवा आणि सेहत के सितारे तुम्ही बनू शकता. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. RCM सेहत के सितारे होण्यासाठी तुमच्याकडे 2 हेल्थ कंडिशन आहेत. एक आहे थायरॉइड आणि दुसरं तुमची स्वतः. बरोबर आहे. दोन्ही मध्ये सुद्धा तुम्ही नॉर्मल करू शकता आणि बिलकुल तुम्हाला तुम्ही सेहत के सितारे होऊ शकता. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आपण येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रातून खूप सारे RCM सेहत के सितारे आपण निर्माण करू आणि पुढच्या काही मीटिंग आपण सेहत के सितारे कसं राबवायचं या संदर्भाने घेऊ. तुम्हाला कधीही काही अडचण जर आली तर माझा व्हॉट्सअप नंबर 24 तास तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्यावर कविताताई हेअर फॉल सेहत, हा बरं बरं, हेअर फॉल वर त्या म्हणतात किट ऍड करा. कविताजी म्हणतात तर तुम्ही आपण त्यावर विशेष काम करू आणि मॅक्झिमम सेहत के सितारेवर आपण काम करूयात. मी विजयजींना अनम्यूट करतो. त्यांनी 2 मिनिट वेळ आम्हाला द्यावा आणि आजच्या मीटिंगचं समाप्ती पण त्यांनीच करावी. ओव्हर टू विजय सर. थँक्यू सर. ऍक्च्युअल मध्ये मी एक सेकंड जी आज सायंकाळी 8 वाजता न्यूट्रिशनची लिंक आली आहे. 7 वाजताची आहे माझ्या विचारांनी. त्याच्यावर टायमिंग दिला 7 ते 8 वाजताचा आणि ती आहे जी मशीन आहे बॉडी स्कॅनर, त्याचं पूर्ण ज्ञान तिच्यावर दिलं चाललं आहे. तर जर पूर्ण टीमनं त्याची तयारी केली तर प्रत्येकापर्यंत बॉडी स्कॅनर कसं वापरायचं, काय नेमकं काय ते पूर्ण आपल्याला कळेल, सर्वांना कळेल. ऍक्च्युअल मध्ये काय होतं, लिंक येते पण त्याची तयारीच होत नाही आणि महत्वपूर्ण हा विषय असतो. आज ती मला आता दिसत आहे ग्रुपमध्ये. ढवळे सर तुम्ही टाकली की कंपनीकडून प्रमोट होतात बऱ्याचशा लिंक. कंपनीकडून आलेली आहे, ते ग्रुपमध्ये ऍड आहेत कंपनीची न्यूट्रिशनची काही व्यक्ती. मुकेश भाटियाजी टाकत असतात. अच्छा अच्छा. एक सेकंड. न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट म्हणून ते ग्रुप पण आपला न्यूट्रिचार्जचा, त्या ग्रुपमध्ये ती लिंक आली. मी आता तुमच्याशी बोलत असताना ती लिंक पाहिली. सायंकाळी 7 वाजताचा काहीतरी त्याचा टायमिंग दिलेला आहे त्यांनी. बिलकुल त्याला आपल्याला प्रमोट करायचं. मी ती लिंक फॉरवर्ड करतो त्या ग्रुपमध्ये सर्वांना. आणि खूप छान मीटिंग झाली सर. ऍक्च्युअल मध्ये टूल्स हा खूप महत्वाचा पार्ट आहे. आपल्यामध्ये किती स्किल जरी असलं तरी बिना टूल्स आपण ते काम करू शकत नाही. डेली 7 वाजता आहे म्हणजे बढिया. डेली 7 वाजता असते न्यूट्रिचार्जची 7 PM स्पेशल. 7 PM ते मॅडम लिंक पण चॅट बॉक्स मध्ये त्याची लिंक सुद्धा द्या. आपले मित्र फार ऍक्टिव्ह आहेत सगळे. खतरनाक आहे सर. तर 100 बळकर 1 रती महारथी भरले RCM मध्ये. बस थोडस टूलची गरज आहे. टूलची गरज आहे, नॉलेजची गरज आहे. आता हे नॉलेज कसं काय कोणाला काही स्वप्नामध्ये येणार नाही, ऑटोमॅटिक मिळणार नाही. त्यासाठी कोणत्या तरी ट्रेनर थ्रू आवश्यक आहे. गुरु असणं आवश्यक आहे. प्रत्येकाला गुरुची गरज आहे. आणि तुम्ही हा सुपर स्पेशल संडे खूप छान चालून आले आहे. त्यामुळे प्रत्येकाला न्यूट्रिचार्जचं प्रत्येक प्रोडक्ट विषयी माहिती संडे मधून मिळू शकतं. त्याच्यानंतर हे टूल्स म्हणजे प्रत्येक गोष्ट मिळू शकतं. फक्त आमचं काम आहे त्याची तयारी करणं. तर माझं सर्व लोकांना म्हणणं असं आहे की आपल्या टीम मध्ये खूप सारे रती महारथी आहेत. त्यांच्यामध्ये खूप मोठं स्किल आहे. त्यांना टूल्स हवं आहे. त्यांचं पहिलं टूल्स तर तुम्ही हा सुपर संडे करा. म्हणजे हे जर या मीटिंगशी कनेक्ट झाले तर आपल्या खूप काही गोष्टी मग सर ढवळे सरच त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. म्हणजे आपल्याला पचन कसं करायचं नाही, फक्त त्या घासाला दातापर्यंत जायचं आहे. ढवळे सरांच्या मीटिंगला त्यांना बसून द्यायचं आहे. लोक ऑटोमॅटिकली ट्रेन होणार आणि ट्रेन जर झाले तर ते खूप मोठं काम करून देईल. तर खूप छान उपक्रम आहे ढवळे सर, मला खूप आवडला. आणि विशेष म्हणजे तुम्ही हार्ट टू हार्ट बोलता. तुमची लँग्वेज बिलकुल आपले आपणच डायरेक्ट मराठीमध्ये तर कुठेतरी मनाला ती गोष्ट लागतं, स्पेशली कळून जातं, डोक्यामध्ये ते शिरतं आणि राहतं, हमेशासाठी डोक्यात राहतं का आपण सर आपल्याला काय बोललो होते, काय त्यांनी सांगितलं होतं का. ते खूप मस्त सब्जेक्ट आहे. तर तुमचा फायदा नक्कीच आम्ही घेऊ सर. असाच तुम्ही रेग्युलर चालू ठेवावं. न्यूट्रिचार्ज खूप चांगलं काम करत आहे आणि 7 वाजताची मीटिंग पण त्यांची रेग्युलर खूप छान देत आहे. तर सर धन्यवाद. आपण कुठंतरी
या विषयाला पल्लवी काहीतरी बोलायचं होतं. पल्लवी ताईने ऍड्रेस केलं. काय पल्लवी ते बोला. काही नाही सर, मी एक दोन फाले सर तुम्हाला पण मी आता शेअर केले 2 फोटोज आणि ढवळे सर तुम्हाला पण टाकले. एक हर्बल लाईफचं आईज साठी एक प्रॉडक्ट आहे. 2200 काही रुपयाचं आहे ते. आणि जस्ट फक्त इन्फॉर्मेशन म्हणून त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की प्रोडक्ट किती महाग आहेत बाहेर. 2200 रुपयाचं ल्युटिन आणि झियाझिन्थिन, जे आपलं ल्युटिन 20 mg आणि झियाझिन्थिन 4 mg आपल्या कॅप्सूल्स मध्ये आहे. तर आपला रेटही कमी आहे. पण हर्बल लाईफ मध्ये आय थिंक 16 mg आणि 2.5 mg असं काहीतरी त्याचं रेशो आहे. पण तरी त्याची किंमत खूप जास्त आहे. ते डिफरन्स सांगायसाठी म्हणून मी 13 mg आहे मॅडम ल्युटिन, त्याच्यावर तुम्ही पाठवलेलं मी पाहत आहे. आणि हा. झियाझिन्थिन त्यामध्ये 2.6 आहे. यस. हा. आपल्यासारखं कॉम्बिनेशन पल्लवी ताई कुणाकडेच नाही. म्हणून ते डॉक्टर म्हणत होते की कुणाकडेच नाही तसं कॉम्बिनेशन. तशा कॉम्बिनेशनचे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. आणि ही नवीन माहिती आपल्याला एक आपल्या सगळ्याकडून, म्हणून म्हणलं मी एकटा बोलणार नाही, आपण सगळेजण बोलणार आहोत या मीटिंग मध्ये. तर आपल्या नवीन माहिती. आणि सर एक फॉरेव्हरचं फिश ऑइल पण आहे. फिश ऑइल म्हणून त्यांनी दिलंय 60 कॅप्सूल्स आहे. ते 2800 रुपयाला आहे सर. हा, आणि फिश ऑइल आहे म्हणजे नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज आहे. आणि ते पण त्याचं जे शेल जे आहे बनलेलं ते जिलेटिनचं आहे. जिलेटिन म्हणजे जिलेटिनचं हाड आणि प्राण्यांचं सगळं. Yes. म्हणजे हे पॉइंट थोडे, आणि प्राइस पण भरपूर डिफरन्स आहे. भरपूर डिफरन्स आहे. तर आपल्याकडं इतके छान प्रोडक्ट आहेत आणि आपण सगळे अभियानामध्ये काम करत आहोत. लोक एक वेळ प्रोडक्ट आणतील, पण TCG ला कुठून आणतील? TCG तर आपल्याकडे येत ना. फॉरेवर आपल्याकडे TCG. लोक प्रोडक्ट आणतील, प्लॅन आणतील, TCG ला कुठून आणतील? तर आपली सगळ्यात मोठी ताकद TCG आहे. आणि त्यांनी जो प्रोग्राम हातात घेतलाय, तो प्रोग्रामला आपण जर व्यवस्थितपणे राबवलं तर आपला बिझनेस वाढेल, पैसे वाढतील, आपलं समाजामध्ये स्थान जे आहे ते वरती होईल. आपण आपल्याला अपग्रेड करायचं काम करू आणि आपण आपले हे जीवन चांगलं सुखानं समृद्धीनं जगू शकू. तर आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. परत आपण भेटूयात. आणि तुम्हाला काही अडचण असल्यास डेफिनेटली माझं व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला प्रत्येकाला नेहमी रिस्पॉन्स देतो. नेहमी असं कधीच होत नाही मला व्हॉट्सअप केला आणि मी त्यावर काही रिस्पॉन्स दिला नाही. तर आपण संपर्कात राहूयात आणि सगळ्यांना आनंदी सुखी करण्याचा प्रयत्न करूयात. आपण सगळ्यांनी वेळ दिला. पुढच्या रविवारी पण भेटूयात. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी मच.